नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. तूर राशींच्या माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, मे 2026 हा महिना तुमच्यासाठी समतोल आणि सुवर्ण संधीचा काळ ठरणार आहे. या महिन्यात तुमचा राशी स्वामी शुक्र सप्तम स्थानात असून तुमच्या व्यक्तिमत्वातील एक वेगळीच मोहिनी घेऊन येणार आहे. गुरुची कृपा तुमच्या आर्थिक बाजूला बळकटी देईल. सर्वात विशेष म्हणजे 17 मे पासून सुरू होणारा अधिक ज्येष्ठ मास तूर राशीसाठी हा अधिक मास रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी वरदान ठरेल. ग्रहांची स्थिती दर्शवते की तुम्ही तुमच्या कठीण प्रसंगातही मार्ग मिळवणार. करिअर आणि नोकरी. करिअरच्या आघाडीवर हा महिना प्रगतिकारक आहे. सप्तम भावातील शुक्राचा प्रभाव तुमच्या जनसंपर्कातून मोठे फायदे मिळवून देईल. नोकरी करणाऱ्यांना 17 मे नंतर नवीन प्रोजेक्ट ज्यामुळे तुमची इमेज सुधारण्यासाठी मदत होईल. जे लोक मार्केटिंग, फॅशन किंवा कला क्षेत्रात आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णापेक्षा कमी नाही. मात्र राशीत असलेल्या केतूच्या प्रभावामुळे काही वेळा तुम्हाला निर्णय घेताना गोंधळल्यासारखे वाटू शकते. अशा वेळी वरिष्ठांचा सल्ला घ्यायला विसरू नका. व्यापार आणि आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तम आहे. गुरुची अमृत दृष्टी तुमच्या लाभस्थानावर असल्याने उत्पन्नाचे नवे स्रोत सुरू होतील. 17 मे नंतर अधिक मासाच्या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला दीर्घकालीन फायदा देईल. व्यापाऱ्यांसाठी हा महिना भागीदारीचा, व्यवसायातून मोठ्या मोठ्या नफ्यांचे संकेत देत आहे. परदेशांसाठी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना महिन्यात चांगले ऑर्डर्स मिळू शकतात. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, मे महिन्यात मध्यात मोठे खर्च समोर येतील, त्याचे नियोजन आधीच करून ठेवा. कौटुंबिक आणि आरोग्य. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अतिशय मधुर राहतील आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला काही मोठे सहकार्य मिळेल. 17 मे नंतर घरात आनंदी बातम्या कानावर पडतील. अविवाहितांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याचे योग आहेत. आरोग्याबाबत बोलायचे तर शुक्र अनुकूल असल्याने शारीरिकरित्या तुम्ही फिट राहाल, पण जास्त कामामुळे मानसिक ताण येऊ शकतो. योगासने, पुरेशी झोप याकडे लक्ष. विद्यार्थ्यांना कलेच्या क्षेत्रात विशेष नाव कमावण्याची संधी मिळेल. विशेष उपाय. तुमचे नशीब अधिक उजळण्यासाठी 3 प्रभावी उपाय. पहिला उपाय, रोज लक्ष्मी देवीची उपासना करा आणि शक्य असल्यास महालक्ष्मीचे अष्टक पठण करा. दुसरा उपाय, अधिक मासातील प्रत्येक शुक्रवारी पांढऱ्या वस्तूचे दूध, साखर किंवा तांदूळ दान करा. तिसरा उपाय, 17 मे नंतर येणाऱ्या कोणत्याही एका शुक्रवारी एखाद्या कन्येला खडी साखर किंवा पांढरी मिठाई भेट द्या. यामुळे शुक्राची कृपा तुमच्यावर राहील. तर तूर राशीच्या मित्रांनो, हा महिना तुमच्यासाठी आनंदाची उधळण घेऊन येत आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहायला विसरू नका. वैयक्तिक कुंडली मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क साधू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया वृश्चिक राशीच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.